नमस्कार ताईंनो, गुड मॉर्निंग. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी मोठी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, तर ते पैसे एकत्र येणार का, त्या संदर्भात मोठी गुड न्यूज, मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मोठी अपडेट काय आहे, तर एप्रिल महिन्याचे जवळपास 2 आठवडे उलटूनही गेले तरीही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना खात्यात मार्चचाही हप्ता जमा झालेला नाही आणि लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे की मार्च महिना कधी येणार, एप्रिल महिना कधी येणार, अशी सर्वीकडे चर्चा सुरू होती. मार्चचे 3,000 रुपये एकत्र येण्याची शक्यता होती, परंतु अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी, लाडक्या ताईंनी या व्हिडिओला कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. मार्च आणि एप्रिलचा महिना 3,000 रुपये एकत्र येणार, म्हणजे 2 आठवडे उलटून गेले तरीही अजून पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींमध्ये आता सर्वीकडे चर्चा सुरू झाली की लाडकी बहीण योजनेचे मार्च महिन्याचे, एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार, काय येणार, सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे. परंतु लाडकी बहीण योजनेत मार्च आणि एप्रिलचा हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर 2 महिन्यांचा हप्ता एकत्र दिला तर लाडक्या बहिणींना खात्यात 3,000 रुपये जमा केले जातील. दरम्यान अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सरकारने दरवेळी फक्त एकच हप्ता दिला जाऊ शकतो. त्यामुळे सरकारने काय निर्णय घेणार यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी, लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओला कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तुमची KYCची जी मुदत आहे 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 30 एप्रिलपर्यंत तुम्ही KYC करू शकता. तसेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही KYC केली नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. अनेक महिलांनी KYC केली, परंतु त्यात काही त्रुटी असल्याने त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. दरम्यान आता या महिलांना 30 एप्रिलपर्यंत चुका सुधारण्याची संधी आहे. त्यामुळे तोपर्यंत महिलांना हे काम करावे लागणार आहे आणि हे काम पूर्ण केल्यानंतरच महिलांना लाभ सुरू राहणार आहे. अन्यथा महिलांना 1,500 रुपये मिळणार नाहीत. सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी, लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. बघा, 1,500 रुपये आणि 2,100 रुपये तुम्हाला जे मिळण्याचे चान्सेस होते ते तुम्हाला मिळालेले नाहीत. त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी, लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. तर लाडक्या ताईंनो, बघा, तुम्हाला काही समस्या असतील, तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत. तर त्यांना लवकरच एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये मिळतील. ज्यांना एप्रिल महिन्याचे आलेले नाही, म्हणजे ज्यांना मार्च महिन्याचे मिळालेले नाही, तर त्यांना मार्च प्लस एप्रिल असे तुम्हाला टोटल 3,000 रुपये जे ते जमा होणार आहेत. आणि सर्वीकडे आता हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या जिल्ह्यात आले का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.